नमस्कार वाचको, ही कथा आहे अशा 4 जीवांची आहे जे आयुष्याच्या एका नाजूक वळणावर एकत्र येऊन भेटले आणि त्यानंतर सुरू झाला त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास। या प्रवासात अनेक खाचखळगे, भावनांचे चढउतार, दुरून डोंगर साजरे म्हणता येईल इतकी अनिश्चितता आणि त्यातच रानफुलसारखे बहरून येईल बाप लेकीचे नाते, एक असे बंधन जे दुःखाच्या लाटा येऊनही सुखाच्या समुद्रावर स्वार होईल। चला तर मग सुरू करूयात नव्या कथेचा नवा प्रवास। नुकताच फेब्रुवारी महिना सुरू झाला होता आणि सगळ्या कॉलेजमध्ये गॅदरिंगचे वारे वाहत होते। आज गॅदरिंगचा मुख्य दिवस होता। कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेचे सिनियर आणि ज्युनियर विभागाचे मिळून तब्बल 1 ते 2,000 विद्यार्थी असतील। संपूर्ण परिसर तरुणाईच्या उत्साहाने भरून गेला होता। कॉलेजच्या वर्गांमध्ये विद्यार्थी आपापल्या नृत्यासाठी तयार होत होते। एकवर एक नृत्य सादरीकरण होत होते। कॉलेजच्या पटांगणामध्ये मोठा मंडप टाकून स्टेज तयार करण्यात आले होते। विद्यार्थी आणि पालकांनी मंडप गच्च भरला होता। सगळीकडे कल्ला सुरू होता आणि अशाच्या उत्साहाच्या गर्दीला स्टेजवर सुरू असणाऱ्या कार्यक्रमात बांधून ठेवत होती ती। शितक्या टाळ्या स्टेजवर होणाऱ्या नृत्य आणि गायनाच्या सादरीकरणाला मिळत होत्या, त्याहून अधिक टाळ्या तिच्या निवेदनाला मिळत होत्या। ती सरस्वती महाविद्यालयाची सिनियर कॉलेजला मराठी विषय शिकवणारी असिस्टंट प्रोफेसर नवतरुणी यामिनी घाटके साधारण 24 ते 25 वर्षाची असेल। गेली 2 वर्षे झाली असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होती। शाळेत असताना बालकविता आणि कथा लिहित असणारी आता चांगलीच साहित्यकार झाली होती। कॉलेजमध्ये शिकत असताना तिची एक लेखिका म्हणून प्रतिभा चांगलीच बहरून आली होती। इतक्या कमी वयात आजपर्यंत तिची 1 कादंबरी, 2 लघुकथा संग्रह, 2 काव्य संग्रह प्रकाशित झाले होते। इतकंच नाही तर येत्या मराठी साहित्य संमेलनात तिला उदयोन्मुख लेखिका म्हणून विशेष गौरवण्यात आले होते। यामिनी प्रेमाच्या कविता एका पाठोपाठ सांगत होतीच की संपूर्ण प्रेक्षकांतून एकच टाळ्या आणि आवाजाचा कल्ला झाला। तर अशाच प्रेमाचा नृत्याविष्कार सादर करत आहेत बी.ए. फर्स्ट इयरच्या मुली। जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करा, यामिनी घोषणा करून स्टेजच्या मागच्या बाजूला गेली। प्रेक्षक स्टेजवर सुरू असणाऱ्या नृत्य आणि गायनापेक्षा यामिनीच्या अँकरिंगने जास्त खुश होत होते। ती प्रत्येक सादरीकरणाआधी ज्या वेगवेगळ्या कविता आणि शायरी म्हणत होती त्याचे अक्षरशः व्हिडिओ बनवले जात होते। प्रेक्षकातून वाहवाहचे आवाज घुमत होते। यामिनी खूप सुंदर दिसत होती। तिने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती। खांद्यावर एक पिन लावून पदर डाव्या हातावर मोकळा सोडला होता। हातात मॅचिंग बांगड्या, कानात झुमके, गळ्यात एक नाजूक नेकलेस घातले होते। लांब सडक मुलायम केस एक छोटीशी क्लिप लावून पाठीवर मोकळे सोडले होते। मोकळ्या मैदानावर कार्यक्रम असल्याने हवेने त्या क्लिपमधून काही चुकारबटा निसटून गालावर रेंगाळत होत्या आणि अँकरिंग करताना ती अगदी सहजपणे हलक्या हाताने त्या बटा कानामागे सारत होती। तिची ती अदा बघून कितीतरी तरुण घायाळ होत होते। लग्न न झालेले शिक्षक तर शिक्षक पण काही विद्यार्थी सुद्धा तिच्या सौंदर्य आणि अदेने मनमोहित होत होते। त्या स्टेजवरच्या झगमग लायटिंगमध्ये तिचा तो गव्हाळ रंग अजूनच उजळून निघत होता। अशी ही मोस्ट एलिजिबल बॅचलर यामिनी जेव्हा स्टेजवर निवेदन करत होती तेव्हाच तिथे कार्यक्रमासाठी आलेल्या अविवाहित प्रोफेसरांचे पालक तिची चौकशी करत होते आणि त्यातच एक होते यशवंतराव मोहिते। यशवंतराव सावंतांनी आपला मुलगा डॉक्टर शशांक सावंत याच्यासाठी यामिनीला पसंत केले होते। डॉक्टर शशांक सावंत ते तसे रुग्ण तपासणारे डॉक्टर नाहीत बरं का, हे आहेत फिजिक्समध्ये पी.एच.डी. केलेले डॉक्टर। संपूर्ण भारतात वयाच्या 30 आधी पी.एच.डी. पूर्ण करणाऱ्या 5 विद्यार्थ्यांपैकी एक। त्यांना खरे तर वैज्ञानिक व्हायचे होते, तेही अंतराळ संशोधन क्षेत्रातले, पण ते फिजिक्समध्ये प्रोफेसर झाले। आता ते का वैज्ञानिक होऊ शकले नाहीत ते आपण कथेत पुढे पाहूच। तर असा हा शशांक सावंत, उंचपुरा, सावळ्या रंगाचा हँडसम प्रोफेसर। त्याला बघण्यासाठी म्हणून कितीतरी मुली त्याच्या लेक्चरला येऊन बसत। त्याची एक खासियत होती, त्याने आजपर्यंत त्याच्या लेक्चरला आलेल्या विद्यार्थ्यांची हजेरी घेतली नव्हती। त्याची शिकवण्याची पद्धत इतकी छान होती की विद्यार्थी क्वचितच त्याचे लेक्चर चुकवायचे। पूर्ण वर्ग खचाखच भरलेला असायचा। अभ्यासात हुशार असलेल्या या शशांक सावंतचा एक दुर्गुण होता आणि तो म्हणजे कमी बोलणार मितभाषी।
काम असल्याशिवाय त्याच्या तोंडून एक शब्द बाहेर पडत नसे. मोजके आणि सुयोग्य बोलणे असे. समोरचा माणूस 10 शब्द बोलेल तेव्हा एखादा शब्द त्याच्या तोंडून निघे, आणि त्याच्या या कमी बोलण्याच्या स्वभावामुळे कित्येकदा लोक त्याला शिष्ट असल्याचा शिक्का मारून मोकळे होत. त्याला कामचुकारपणा, दिरंगाई, वायफळ गप्पा या गोष्टींचा प्रचंड तिटकारा होता, आणि त्या गोष्टी त्याचा टोकाचा संताप करवत. तर असा हा 28 वर्षाचा शशांक सावंत सरस्वती महाविद्यालयाचा फिजिक्स डिपार्टमेंटचा असिस्टंट प्रोफेसर होता. फक्त नावालाच असिस्टंट प्रोफेसर होता तो, खरे तर संपूर्ण डिपार्टमेंटचे काम तोच बघत असे. डीनचा त्याच्यावर खूप विश्वास होता. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी तो काहीच चुकीचे करणार नाही याची त्यांना खात्री होती. मग ते त्यांचे प्रॅक्टिकल घेणे असो, पेपर सेट करणे असो अथवा एखादा प्रोजेक्ट बनवणे असो, शशांक सगळी कामं प्रामाणिकपणे करत असे, आणि त्यामुळेच फिजिक्सचे बाकीचे प्रोफेसर त्याला मिनी डी म्हणत असत. तर असा हा शशांक सावंत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर प्रोफेसर स्टाफसोबत बसला होता, आणि समोर सुरू असलेल्या अँकरिंगने वैतागला होता. त्याची प्रचंड चुळबुळ सुरू होती, पण कार्यक्रम संपल्याशिवाय घरी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे तो नाईलाजाने सगळे सहन करत होता. किती बोलते ही मराठीची प्रोफेसर शोभते पक्की. तिच्या एवढ्या मेंदूमध्ये इतके सगळे शब्द बसतात तरी कसे, आणि इतके बोलून सुद्धा तोंड अजून शाबूत आहे. बरे झाले माणसाचे तोंड आहे. लाकडाचे असते तर आतापर्यंत मुगा झाला असता. ज्याच्या कोणाशी लग्न करेल त्याचे जेणे हैराण करेल ही. शशांक मनातल्या मनात यामिनीला शिव्या घालत होता. पण त्याचवेळी यशवंत म्हणजे शशांकचे वडील मात्र यामिनीची माहिती काढत होते. त्यांच्या बाजूलाच मराठी विषयाच्या हेड बसल्या होत्या. त्यांनी त्यांच्याकडून यामिनीची सगळी माहिती काढली. आई वडील कोण, घरी कोण कोण असते, बहीण भाऊ किती, कुठे राहते, इतकंच काय तर तिची जन्मतारीख सुद्धा त्यांनी काढून घेतली. एकंदरीत तिचा लग्नासाठीचा संपूर्ण बायोडाटा त्यांनी माहीत करून घेतला होता. आता बस उद्याचा दिवस उजाडला की तिच्या वडिलांना फोन करून शशांकचे स्थळ सुचवायचे एवढेच बाकी होते. ही यामिनीच होईल सावंतांची सून, यशवंतराव स्वतःशीच बोलले. रात्री 9 वाजता कार्यक्रम संपला. सगळ्या विद्यार्थ्यांनी यामिनीला जणू गराडा घातला तिच्या कविता आणि शायरी घेण्यासाठी. शेवटी तिने शिपायाला प्रिंट काढून ठेवायला सांगते ऑफिसमधून घ्या असे सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी तिला जाऊ दिले. सगळे विद्यार्थी आणि पालक कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडल्यावर शिक्षक जाऊ लागले. यामिनी सगळे आवरून पार्किंगमध्ये आली तर तिचे वडील दिवाकरराव घाटगे आणि आई रेवती घाटगे गाडीजवळ तिची वाट बघत थांबले होते. यमू चल बेटा लवकर, दादा वाट बघत असेल. रेवती: हो आई. अगं विद्यार्थी लवकर सोडत नव्हते, त्यांना माझ्या कविता हव्या होत्या. शेवटी ऑफिसमध्ये प्रिंट काढून ठेवते म्हणाल्यावर गेले. यामिनी गाडी अनलॉकच करत बोलली. आज नव्या कविता होत्या ना सगळ्या? छान होत्या. उत्तम अँकरिंग केलेस आज. प्राऊड ऑफ यू. दिवाकरराव: मग लेख कोणाची आहे? कावेरी हसतच गाडीत बसत बोलली. तुझीच आहे, पण पूर्ण अधिकार माझा आहे. माझ्यावर गेली आहे ती. समजले. आली लगेच क्रेडिट घ्यायला. हे बरं आहे आपलं. मुलांनी काही वाईट केले की तुमची मुलं म्हणायचे, आणि काही चांगलं केले की लगेच माझी मुलं. देवा, बघ रे आता तू. दिवाकर लटका राग दाखवत बोलले. काही काय बाबा. यामिनी हसत गाडी सुरू करत बोलली. तिला आपल्या आईवडिलांची ही अशी प्रेमळ नोकझोक खूप आवडायची. ते प्रेमातले भांडण हेच त्यांच्या यशस्वी सहचराचे गमक होते. त्या दोघांची मस्त लुटूपुटूची वादावादी ऐकत यामिनी गाडी चालवत घरी आली. इकडे यशवंत आणि शशांक घरी आले. त्याची आई सुलोचना काही कारणामुळे कार्यक्रमाला येऊ शकली नव्हती. त्या मोठ्या आवाजातल्या कार्यक्रमामुळे चिडचिड झाल्यामुळे शशांक नेहमीप्रमाणे काही न बोलता शांतपणे सोफ्यावर डोकं मागे टेकवून बसला होता. आईने दोघांना पाणी आणून दिले आणि जेवण गरम करायला घेतले. सुलू: अगं आज मी सावंतांची सून पसंत करून आलो. यशवंतराव ओरडून बोलले. ते तसे म्हणतात पाणी पित असलेल्या शशांकला जोराचा ठसका लागला. सुलोचना लगेच बाहेर आल्या. त्या त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याचा ठसका कमी करू लागल्या. काही काय बाबा, सून वगैरे काय, अनिशसाठी मुलगी पहिली का? शशांक: अनिश तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तुझ्या आधी त्याचे लग्न कसे लावणार? तुझ्यासाठीच मुलगी पाहिली. यशवंतराव:
काय सांगता काय? कोण आहे ती मुलगी? कशी आहे? फोटो आहे का? सुलोचना लगेच खुश होत बोलल्या, हो मी माझ्या मोबाईलमध्ये काढून आणलाय. हा बघ. यशवंतराव मोबाईल दाखवत बोलले, अहो किती छान, सुंदर आणि हसरी मुलगी आहे हो ही. नाव काय आहे? सुलोचना मोबाईल बघत बोलल्या. शशांक सुद्धा आता ते काय नाव सांगतात याकडे लक्ष देऊ लागला. एकतर त्याला हे इतक्या लवकर लग्न वगैरे पटले नव्हते, पण आईवडिलांची समजूत कशी काढायची त्याला चांगले माहीत होते. यामिनी घाटगे. यशवंतराव. ते नाव ऐकताच शशांकला काही तासांपूर्वी सुरू असलेला तो मोठ्या आवाजातला कार्यक्रम आणि अखंड बडबड करणारी यामिनी आठवली. त्याच्या कपाळावर आठ्या गडद झाल्या आणि डोळ्यात राग उतरला. तो सोफ्यावरून तडक उठून उभा राहिला. आई, बाबा, काही जरी झाले तरी मी त्या मुलीशी या जन्मात तरी लग्न करणार नाही, शशांक रागात बोलला. शशांक रागात ताडताड पावलं टाकत त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याचा राग त्याच्या आईवडिलांना चांगलाच नाहीत होता. त्यांनी पुन्हा त्या विषयावर बोलायचे ठरवले, पण आज त्या घटनेला तब्बल 5 वर्षे होऊन गेली. नाशिकमधील गोदावरी नदीच्या घाटावर आज इथे शशांक, यशवंतराव, सुलोचना आणि शशांकचा लहान भाऊ पुजारी काकांसमोर बसले होते. ते पूजा सांगत होते. शशांक नाईलाजाने, इच्छा नसताना तिथे बसला होता. या अशा कर्मकांडावर त्याचा विश्वास नव्हता, पण हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाची काही कार्य असतात ती करावी लागतात, म्हणून तो तिथे बसला होता. मुलाला बोलवा. पुजारी काका. हो. चिराग, बेटा इकडे ये, डॅडींजवळ बस, यशवंतरावांनी हाक मारली. त्यांची हाक ऐकताच थोड्या बाजूला खेळत असलेला 3 वर्षांचा मुलगा दुईदुडू पळत आला. सुलोचनाने डोळ्यांच्या कडा पदराने पुसल्या आणि त्याला शशांक शेजारी बसवले. हा मृतात्म्याच्या मुलाचे नाव आणि वय सांगा. पुजारी काका. चिराग शशांक सावंत. वय वर्षे 3. शशांक त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला. चिरागने आपल्या डॅडींकडे मान वर करून बघितले. तो हलके हसला, पण त्याला शशांक एकदम गंभीर वाटला, म्हणून तो काहीच न बोलता हात जोडून बसला. पुजारी काका मंत्र म्हणू लागले. मृतात्म्याचे नाव. पुजारी काका. सौ. सानिका शशांक सावंत. शशांक कंठ दाटून बोलला. त्याने नाव सांगताच यशवंतराव आणि सुलोचना दोघांना रडू आले. आज त्यांच्या सुनेला जाऊन 2 वर्षे झाली होती, पण आजही त्यांना त्या दुःखातून सावरता येत नव्हते. ती गेली तेव्हा चिराग फक्त 1 वर्षाचा असल्यामुळे कोणीतरी त्यांना नाशिकला जाऊन श्राद्ध करा असे सांगितले, म्हणून ते पुण्याहून इकडे आले होते. त्याचवेळी नदीच्या त्याच घाटावर काही अंतरावर अजून एक पूजा सुरू होती. दिवाकरराव, रेवती आई, त्यांचा मोठा मुलगा गिरीश आणि त्याची पत्नी प्रिया बसले होते. आणि पुजारी काकांसमोर बसली होती ती, कोरड्या डोळ्यांनी आणि निस्तेज चेहऱ्याने यामिनी, आणि तिच्या मांडीवर होती एक छोटी 2.5 वर्षाची मुलगी. मृतात्म्याचे नाव सांगा. पुजारी काका. श्री. रमेश धुमाळ. दिवाकरराव. मुलीचे नाव आणि वय. पुजारी काका. अंजोरी रम. दिवाकरराव बोलतच होते की यामिनीने त्यांना हात दाखवून थांबवले. अंजोरी यामिनी. ती आडनाव लावत नाही, यामिनी रुक्षपणे बोलली. तिचे बोलणे ऐकून तिच्या आईवडिलांना दुःख आवरेनासे झाले. तिच्या दादाने गिरीशने त्यांना सावरले. पुजारी काकांनी बर म्हणत मंत्र म्हणायला सुरू केले. यामिनी तशीच कोरड्या डोळ्यांनी त्या होमातल्या अग्नीला बघत होती. आजपासून 2 वर्षापूर्वी ती आणि तिची मुलगी पोरकी झाली, जेव्हा तिच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. पूजा संपली तसे यामिनीने पुजारी काकांना दक्षिणा दिली. अंजोरी नदीचे पाणी बघून इकडे तिकडे पळत होती, त्यामुळे गिरीश दादा तिला घेऊन लगेच गाड्या लावल्या होत्या तिथे गेला. यामिनी आपल्या खांद्यावर शाल लपेटून समोरचे गोदावरीचे पात्र बघत होती. लग्नानंतर 4 वर्षात घडलेल्या घटना तिच्या डोळ्यापुढे फेर धरून नाचत होत्या. येणाऱ्या भविष्याची तिला मुळीच चिंता नव्हती. ती स्वतःच्या पायावर उभी असलेली कर्तृत्ववान युवती होती. मुलीचे संगोपन एकटीने करायला सक्षम होती. दिवाकरराव आणि कावेरी आईने तिला समजावले आणि तिला घेऊन माघारी निघू लागले. ते जात असताना समोरून मोहिते कुटुंब येत होते. चिराग वयाच्या मानाने खूपच शांत होता आपल्या वडिलांसारखा, त्यामुळे त्याला आजूबाजूचा परिसर दाखवायला अनिश घेऊन गेला होता. ही तर यामिनी आहे, इथे अशी या अवस्थेत, यशवंतराव मनातल्या मनात बोलले. दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत नव्हती, त्यामुळे बोलण्याचा प्रश्नच नव्हता. तसेच बाजूने निघून गेले.
शशांकला फोन आला तसे तो पुढे जात बोलू लागला, अहो, ती आत्ता गेलेली मुलगी, कुठेतरी पाहिले ना आपण तिला? सुलोचना आई यशवंतरावांना बोलली, ही तीच आहे यामिनी. शीचे स्थळ मी शशांकसाठी काढले होते, पण त्याने नकार दिला. यशवंतराव, पण ही अशी का झाली? पोरीच्या चेहऱ्यावरचे हसू गायबच झाले जणू. काय होऊन बसले कुणास ठाऊक? सुलोचना आई काळजीने बोलली, बघू काय त्या देवाच्या मनात असेल ते. यशवंतराव वरती हात जोडत बोलले. दोन्ही कुटुंब देवाचे दर्शन घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाली. 2 वर्षे होऊन गेली तरी दोन्ही कुटुंबांचा दुःखावेग ओसरला नव्हता. यामिनी आई वडिलांसोबत राहत होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यामुळे भावाला त्याच्या संसारात कसला भार पडणार नाही याची काळजी घेत होती. तशी त्याची बायको प्रिया समंजस होती, त्यामुळे नणंद भावजेमध्ये असलेले वादविवाद त्यांच्यात होत नसत. अंजोरी पहिलीला जाऊ लागली की यामिनी स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहणार होती. आई, बाबा, तुम्ही काय इतके टेन्शन घेताय? मी आणि अंजू दोघी एकदम छान आहोत. यामिनी, हो बेटा, पण तू अंजूला साधे तिच्या वडिलांचे नाव आणि आडनाव सुद्धा सांगत नाहीस. कुठे कागदोपत्री पण त्याचे नाव नाही लावत. रेवती, आई, तुला सत्य माहीत आहे, आणि ती फक्त माझी एकटीची मुलगी आहे. तिला तिच्या वडिलांनी एक स्पर्म देण्यापलीकडे काही केले नाहीये. यामिनी चिडत बोलली. यमू, सांभाळून. आई वडिलांशी बोलताना अशी वाक्ये गिरीश आत येत बोलला. सॉरी आई बाबा, सॉरी दादा, पण हेच सत्य आहे. आता मीच तिची आई आणि मीच तिचा बाबा, आयुष्यभर. यामिनी असे म्हणत तिच्या रूममध्ये निघून गेली. तिच्या आईबाबांनी आणि दादाने नाही अशी मान हलवली आणि झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच यामिनीची कॉलेजला जायची गडबड सुरू झाली. तिचे पहिले लेक्चर 8 वाजता असायचे आणि कॉलेजला जाण्यापूर्वी अंजलीला उठवून अंघोळ घालून दूध वगैरे पिऊ घालून पुन्हा झोपवत असे, जेणेकरून ती घरात बाकी कोणाला त्या गोष्टीसाठी त्रास देणार नाही. परत दिवसभर तर ती असायचीच. अंजू, बाळा, आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही हा. आई लवकर येईल कॉलेजमधून. यामिनी तिला फ्रॉक घालून देत बोलली. आई, मी कोणाला तलाश देत नाही. मामा म्हणतो मी गुड गर्ल आहे. अंजोरी हसत बोलली. हो ग, माझी गुड गर्ल. चला आता पटकन दूध पिऊन घ्या. असे म्हणत यामिनीने तिच्या ओठांना दुधाचा ग्लास लावला. ती पण हसत मध्येच यामिनीकडे बघत दूध पित होती. यामिनीची होणारी धावपळ तिच्या आईला पटत नव्हती. हे सगळे करायला मी आहे असे तिचे म्हणणे होते, पण यामिनीला स्वतःच्या मुलीबाबत कोणावर अवलंबून राहायचे नव्हते. 11 वाजता लेक्चर संपले तरी यामिनी थोडा वेळ कॉलेजवर थांबली होती. तिने शेवटच्या वर्षाच्या मुलांसाठी एक गझल कार्यशाळा ठेवली होती. त्याच्यात एक मोठे गझलकार आमंत्रित केले होते, जे मुलांना गझल लिहिण्याचे तंत्र शिकवणार होते. ती त्याचे सगळे नियोजन बघण्यासाठी सभागृहाकडे जाऊ लागली. जाताना शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी सोबत होते. मॅडम, सगळी तयारी झाली आहे. पोस्टर बनवून आले आहेत. आता फक्त तिथे लावायचे आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी. यामिनीने हो अशी मान हलवली. त्या विद्यार्थ्यांसोबत ती सभागृहाच्या तिथे आली तर त्यांनी बनवलेले सगळे पोस्टर बाहेर काढून ठेवले होते आणि आतमध्ये वेगळ्याच कोणत्या गोष्टीची तयारी सुरू होती. हे सगळे काय आहे? आमची उद्या कार्यशाळा आहे, त्याचे पोस्टर लावायचे सोडून तुम्ही ते बाहेर का काढून ठेवलेत? आणि आत ही कसली तयारी करताय? यामिनी तिथल्या शिपायावर चिडत बोलली. मॅडम, आम्हाला इथे उद्या होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनाची तयारी करायला सांगितले आहे आणि त्याचीच तयारी करत आहोत. आम्हाला डिपार्टमेंटकडून तसेच सांगण्यात आले. तुम्ही त्यांनाच विचारा. शिपाई तिला नोटीस दाखवत बोलला. कोण आहे या विज्ञान प्रदर्शनाचे इन्चार्ज? यामिनी. शशांक सावंत सर. शिपाई लगेच उत्तरला. यामिनीने ती नोटीस हातात घेतली आणि सायन्स विभागाकडे जाऊ लागली. तिथे गेली तर फक्त शिपाई होता. तिने त्याला शशांक कुठे आहे म्हणून विचारले. मॅडम, सर प्रॅक्टिकल घेत आहेत. तुम्हाला? शिपाई बोलत होता तोच ती प्रॅक्टिकल लॅबकडे गेली. शशांक BSc च्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेत होता. यामिनीने काही न बघता, कोणाला काही न विचारता धाडकन दरवाजा उघडला. यामिनी दरवाजा उघडून इकडे तिकडे बघू लागली. लॅब असिस्टंट कदम लगेच त्या बाजूला आला. अँड दी लाईट स्पीड ऑफ धिस इज. शशांक बोलता बोलता थांबला.
तो कपाळ गोळा करून दरवाजाकडे बघू लागला. सगळे विद्यार्थी सुद्धा बघू लागले. आजपर्यंतच्या शशांक शिकवू लागल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याच्या प्रॅक्टिकलमध्ये कोणीतरी अशा पद्धतीने व्यत्यय आणला होता. शशांक सावंत सर कुठे आहेत? मला भेटायचे त्यांना, यामिनी ओरडून बोलली. हे पहा मॅडम, सर प्रॅक्टिकल घेत आहेत. थोडाच वेळ राहिलाय, ते तुम्हाला भेटतील संपल्यावर. आत्ता नाही भेटू शकत, लॅब असिस्टंट घाबरत बोलला. शिपाई सुद्धा लगेच मागोमाग आत आला. त्याने लॅब असिस्टंटकडे घाबरून पाहिले. त्या दोघांनाही शशांकचा राग माहीत होता. इतर कुठल्याही वेळी जर यामिनी अशी आली असती तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण प्रॅक्टिकल वेळी कोणी डिस्टर्ब केलेले त्याला सहन होत नसे. तो वेळ विद्यार्थ्यांचा काहीतरी नवीन शिकण्याचा असतो आणि तो वेळ फक्त त्यासाठी वापरला जावा असे त्याचे स्पष्ट मत होते. पण ही गोष्ट यामिनीला माहीत नव्हती, त्यामुळे ती तशीच आत आली होती. हे बघा, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. उद्याची खूप सारी तयारी करायची आहे मला. बोलवा तुमच्या सरांना. एक तर आधीच आमच्यासाठी राखून ठेवलेला हॉल त्यांनी घेतलाय. संपत आली असेल वेळ प्रॅक्टिकलची तर बोलवा त्यांना. यामिनी चिडून घड्याळ बघत बोलली. मॅडम, असं काय करताय? प्लीज, फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. तुम्ही, लॅब असिस्टंट अडखळत बोलत होता. काय गडबड आहे तिकडे? शशांक कपाटाच्या आड असलेल्या टेबलजवळून बाहेर येत बोलला. पांढऱ्या रंगाचा शर्ट, करड्या रंगाची पॅन्ट, मुलांना प्रॅक्टिकल समजावून सांगण्यासाठी शर्टाच्या बाह्यावरती दुमडलेल्या, डोळ्यांवर रिमलेस चष्मा घातलेला. प्रॅक्टिकलमध्ये व्यत्यय आल्यामुळे जुळलेल्या भुवया, रागाने आवळलेला जबडा. तो रागात टकटक बुटांचा आवाज करत समोर आला. त्याच्या त्या हुशारीने तेजस्वी झालेल्या चेहऱ्यावर रागाची लाल झळाळी स्पष्ट दिसत होती. लॅब असिस्टंट आणि शिपाई घाबरून एकदा त्याच्याकडे आणि एकदा यामिनीकडे बघू लागले. एव्हाना कुठलीही महिला प्राध्यापिका त्याच्या या अशा अँग्री यंग मॅन अवतराने खुश होऊन जाईल, पण यामिनी त्याच्यापेक्षा जास्त रागात त्याच्याकडे बघत होती. त्याचा तो कुठल्याही मुलीला जिंकून घेण्यासारखा देखूनपणा यामिनीला दिसतच नव्हता. दिसत होता तो फक्त त्याच्या चेहऱ्यावरचा राग आणि अहंकार. काय गोंधळ आहे हा सगळा? कदम सर, कोण आहेत या मॅडम? शशांक यामिनीकडे बघत बोलला. हा कोण आहेत या मॅडम? या सरस्वती कॉलेजमध्ये असा एकही माणूस नाही जो या यामिनी घाटगेला ओळखत नाही. यामिनी तोऱ्यात बोलली. एक आहे. हा काय तुमच्या समोर उभा आहे? शशांक सावंत नाव आहे. शशांक सुद्धा तिला तशीच टशन देत खिशात हात घालून बोलला. त्याच्या त्या वाक्याने यामिनी अजूनच चिडली. मघापासून ती शांततेत घेणार होती. त्याला विनंती करून तिच्या कार्यशाळेसाठी हॉल पाहिजे असे सांगून त्याचे विज्ञान प्रदर्शन दुसऱ्या हॉलमध्ये घ्यायला सांगणार होती. पण आताचा त्याचा तोतोरा बघून तिने सामंजस्याने घेण्याचे रद्द करून टाकले होते. हे बघा सर, मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्ही तुमचे विज्ञान प्रदर्शन पुढे ढकला, नाहीतर दुसऱ्या हॉलमध्ये घ्या. मला तो सेंट्रल हॉल हवा आहे. आमच्या डिपार्टमेंटची गझल कार्यशाळा आहे. यामिनी, काय आहे गझल कार्यशाळा? आणि त्यासाठी मी आधीच सगळे नियोजन केलेले सायन्स एक्झिबिशन कॅन्सल करू? लाईक सिरियसली, हे असले बोलूच कशा शकता तुम्ही? शशांक तिची खिल्ली उडवल्यासारखी बोलला. कसे बोलू शकते म्हणजे? मी मागच्या आठवड्यात ऑफिसमधून त्याची परवानगी घेतली आहे. तुम्ही ऐनवेळी तुमचे प्रदर्शन तिथे नाही ठेवू शकत. यामिनी, ऐनवेळी? इस्रो मधले सगळ्यात हुशार सायंटिस्ट फक्त एका दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत, आणि ही एवढी मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मी मिस करू? संपूर्ण कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे, आणि ती संधी मी सोडू? तेही तुमच्या कसल्याशा गाण्याच्या कार्यक्रमासाठी? शशांक, गाण्याचा कार्यक्रम? काही पण काय बोलताय हो? गझल म्हणजे काय माहीत तर आहे का तुम्हाला? ती शिकायला किती वेळ लागतो, किती मेहनत घ्यावी लागते तुम्हाला काय माहीत? त्या मात्रा आणि वृत्ते वाचून ना तुम्ही आकडेमोड करायचे विसरून जाल. यामिनी, कितीही अवघड असले तरी शेवटी ती फक्त एक करमणूकच ना, आणि ती तुम्ही परवा दिवशी घ्या. उद्या तर सायन्स एक्झिबिशनच होईल तिथे. शशांक ठामपणे बोलला. हे पहा, मी तुला इतकंच म्हणत आहे की तुम्ही तुमचे प्रदर्शन, यामिनी, विज्ञानाचे प्रदर्शन, माझे नाही, मी स्वतःचे प्रदर्शन करत नाही. शशांक तिला मध्येच अडवत बोलला. तेच ते, विज्ञानाचे प्रदर्शन, ते तुम्ही दुसऱ्या हॉलमध्ये घ्या.
यामिनी सावरत बोलली. हे बघा मॅडम, तो हॉल मोठा आहे. मला तिथे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट ठेवायचे आहेत. त्यासाठी मोठे टेबल ठेवावे लागतील. त्यामुळे मला तो हॉल लागणार आहे. तुम्ही दुसऱ्या हॉलमध्ये ठेवा. तुमची कसली ती कार्यशाळा आहे ती. तसे पण तुम्हाला काय 20-25 खुर्च्या तर ठेवायच्या असतील तिथे आणि एक माईक. शांत. मघापासून ऐकून घेते म्हणून काही पण बोलत आहात तुम्ही. गाण्यांचा कार्यक्रम काय, 20-25 खुर्चा काय, तुमचे सायन्स तेवढे महत्वाचे आणि आमची गझल फक्त करमणूक, ते काही नाही. मी तुम्हाला शेवटचे सांगते, मला तो हॉल हवा आहे. तुम्ही त्यासाठी तयार झालात तर चांगलेच, नाही तर. यामिनी बोलता बोलता थांबली. नाही तर काय शशांक, नाही तर मला प्रिन्सिपॉल सरांना जाऊन सांगावे लागेल. एवढ्या साध्या कामासाठी मला त्यांना त्रास द्यायचा नाही. त्यामुळे तुम्ही. यामिनी बोलत होती तोच. चला प्रिन्सिपॉल सरांकडे. कदम सर, मुलांचे जर्नल जमा करून घ्या आणि माझ्या टेबलवर ठेवा. मी आलोच या मॅडमचे काय ते बघून, असे म्हणत शशांक लॅबमधून बाहेर गेला सुद्धा. अरे चला म्हणजे, मी काय घाबरते की काय यांना. बघतेच मी पण कसा हॉल मला मिळत नाही. यामिनी सुद्धा तणतणत बाहेर गेली. शशांक त्याच्या नेहमीच्या गतीने भरभर चालत पुढे जात होता. मध्येच चष्म्याला हात लावून वरती सार, मध्येच खिशात हात घाल, मध्ये कोण भेटले तर त्याला मान वाकवून प्रतिसाद दे असे करत होता. आणि यामिनी त्याची ती गती पकडण्याचा प्रयत्न करत मागे चालत होती. आजूबाजूचे लोक जरा वेगळ्याच नजरेने त्या दोघांना बघत होते. त्यांच्या एकंदरीत वागण्याने काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे लगेच लक्षात येत होते. मध्येच एखादा विद्यार्थी दोघांनाही गुड आफ्टरनून म्हणत होता. दोघे नुसतेच हसून हो अशी मान हलवत पुढे जात होते. दोघे म्हणण्यापेक्षा शशांक ताडताड पावलं टाकत प्रिन्सिपॉल सरांच्या केबिन जवळ आला आणि त्याच्या मागे यामिनी आली. ती मोठ्याने श्वास घेत उभी राहिली. इतक्या जोरात चालून तिच्या कपाळावर घाम जमा झाला होता. तिने आपल्या पदराच्या एका टोकाने तो घाम टिपला आणि खुर्चीवर बसली. शिपायाला तिला आलेला घाम दिसला तसा तो पटकन पाणी घेऊन आला. तो पाणी घेऊन आल्याचे बघून शशांकने गोंधळून मागे बघितले तर त्याला दमलेली यामिनी दिसली. तिची ती अवस्था बघून तो गालात कुत्सित हसला आणि नाही अशी मान हलवून बाजूच्या खुर्चीवर बसला. यामिनीने गटागट एक ग्लास पाणी पिले आणि शिपायाला थँक्यू म्हणाली. ती आपल्या पदराने वारा घेत आणि शशांक आपले घड्याळ बघत आतमध्ये जाण्याची वाट बघू लागले. मध्येच एकमेकांना खुन्नस देत होते. तिथला बाकीचा सगळा कार्यालयीन स्टाफ त्यांच्यामध्ये असलेले हे युद्ध बघत होते. एका छोट्याशा लढाईला आता चक्क युद्धाचे स्वरूप आल्याचे जाणवत होते. आतली व्यक्ती बाहेर आली तसे शिपायाने आत जाऊन हे दोघे आल्याचे सांगितले. प्रिन्सिपॉल सरांनी 5 मिनिटांनी पाठवून दे असे सांगितले. तसे हे दोघे 5 मिनिटांनी आत जाऊ लागले. दोघे एकाच वेळी आत जायला उठले. दोघांनाही सगळ्यात आधी आत जायचे होते. त्यामुळे शशांक आत जाण्यापूर्वीच यामिनी वेगात चालत दारात आली. पण उंचपुऱ्या शशांकने 2 ते 3 पावलात ते अंतर पार केले आणि त्याचवेळी दारात आला. आता सगळा स्टाफ कोणात जाईल याकडे लक्ष देऊ लागला. दोघेही एकमेकांना खुन्नस देत दारातच उभा राहिले. ना यामिनी त्याला आत जाऊ देत होती, ना तो तिला आत जाऊ देत होता. दोघांनी आपापला एक एक पाय त्या दारात ठेवला होता. शशांकने आपला उजवा आणि यामिनीने आपला डावा हात त्या दाराच्या हँडलवर ठेवला होता. मी आधी जाणार, मी आधी इथे आले. यामिनी, केबिनमध्ये मी आधी आलो होतो. आधी मी जाणार. शशांक, सर, मॅडम, मी काय म्हणतो, तुम्ही 10-20 करा. ज्याच्यावर 100 येईल तो आधी. शिपाई दबकत बोलला. तो तसे बोलताच दोघांनी त्याच्याकडे रागाने बघितले. तसा तो शिपाई घाबरला आणि सॉरी बोलून मागे सरकला. लेडीज फर्स्ट ऐकले नाही का कधी? स्त्री दाक्षिण्य वगैरे काही आहे की नाही का ते सुद्धा माहीत नाही? यामिनी, नाही, या देशात संविधानाचे राज्य आहे आणि त्यानुसार स्त्री पुरुष समान आहेत. त्यामुळे इथे लेडीज फर्स्ट वगैरे काही चालणार नाही. तुम्ही बाजूला व्हा, मी आधी जाणार आहे. शशांक. यामिनी पुढे काही बोलणार तोच तिचे लक्ष समोरच्या घड्याळावर गेले. 12 वाजत आले होते. अंजोरी उठायची वेळ झाली होती. तिला जर रोजच्या वेळी आई दिसली नाही तर ती रडून दंगा करेल हे यामिनीला माहीत होते. तिने शशांककडे बघितले. तो खांदा उडवून मीच आधी जाणार असे म्हणाला. तसे तिने रागाचा कटाक्ष त्याच्यावर टाकला. यामिनी दात ओठ खात आपला हात बाजूला करत बोलली.
शशांक एक गाल वाकडा करून जिंकल्याच्या आविर्भावात दार उघडून प्रिन्सिपॉल सरांना आत येऊ का म्हणाला. आत्ता मी आधी आत जाऊ दिले, पण हॉल तर मी तुम्हाला मिळू देणारच नाही, यामिनी मनातल्या मनात रागात बोलली. उर्वरित कथा पुढील भागात पाहू. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.